सूर्या, मला माहित होतं आईंना बघून तुला खूप आनंद होईल हे मला माहिती होतं। आई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, सूर्या स्वतः तुमच्या हाताला धरून तुम्हाला घरात घेऊन जाईल। दादा, अरे काय झालं? असं दारातच का स्टँडलायस? आशा, आई, ही जाग ऐकण्यासाठी माझं कान हातोरलं होतं लेकरा। एवढं मोठं झालंस माझ्या सूर्या। या तुझ्या गालावर फिरण्याची लई वाट बघत होते बघ। वाटलं होतं कधी भेटेन मी तुला, कधी माझ्या मिठीत घेईन, असं झालं होतं लेकरा। मग पण आज आज तू मला आई हाक मारलीस। माझं सगळं दुःख, सगळा वनवास संपतो। आता मला मरण जरी आलं ना, तरी देवी आईकडे माझी काय बी तक्रार नाही बघ। पण आता माझ्या लेकींकडनं मला आय हाक ऐकायची। थालू, बाळा, बाळा, मी तुझी आई आठवते ना? विसरलीस नाही ना बाळा मला? किती मोठी झालीस। एवढीशी अशी बारकी असताना 2 येण्या घालायची मी तुझ्या। मला काहीतरी खायला दे, मगच येण्या घालायला देईन, असं हट्ट करायचे। माझी एवढीशी थांबू आता परक्याच्या घरी गेली। मला तुझ्या लग्नात नाही मिरवता आलं, मला माफ कर पोर। पण लय गोड दिसत होतीस लग्नात। सारखं तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटत होतं। तुला माझी नजर लागू नये म्हणून मीच तुला काजळाचं तीट लावलं होतं। आई, आई म्हणलीस? तू काजळाचं तीट तू लावलं होतास? म्हणजे तू माझ्या लग्नात आली होतीस? पण माझ्यासारखी अभागन मीच माझ्या पोटच्या लेकराच्या लग्नात मला लपून बसावं लागलं।
तुम्ही सगळी लेकरं माझ्या डोळ्यासमोर होता, पण मला एकाला पण मिठी मारता नाही आलं. तुला आशीर्वाद पण देता नाही आला लेकरा. मला माफ कर लेकरा. राजू, राजू माझी तुला आठवत अशी माझ्या शेजारी बसून असायची, मला सोडायचीच नाही. सारखी आय आय करत माझा पदर धरून असायची. पण आता सगळ्यांची आई झाली असतो. एवढ्याशावर हक्क घर सांभाळतीस. मी बघितलंय ना धनुच्या लग्न. दिवा कोणी बनवलं? हे दिवे फक्त माझी आईच बनवू शकते. दुसऱ्या कोणाचं कामच नाही. म्हणजे आई, तू धनु दीदीच्या लग्नात दिवे तू बनवलेले? पण आई, तू समोर का नाही आलीस आमच्या? का लपून राहिलीस? कशी येणार होती मी? कशी येणार होती समोर? माझ्या धनुचं नवं आयुष्य सुरू होत होतं. तिच्या पुढच्या आयुष्यावर मला माझ्या भूतकाळाची काळी सावली पडू द्यायची नव्हती. आणि एवढ्या आनंदाच्या प्रसंगी मी येऊन करणार काय होते? मला माझ्या धनुला आनंदाने सासरी जाताना बघायचं होतं. माझी हिंमत नाही झाली लेकरा तुमच्या समोर यायची. पण लेकरा, आता मला तुझं लगीन बघायचं. तुझ्या लग्नात येईन मी. तुला आठवते? इथं असं माझ्या पत्राला धरून इथं बसायची आणि हट्ट करायचीस मला रांगोळी काढायला शिकवू म्हणून. माझ्या तेजूला रांगोळीत रंग भरायला लई आवडायचं. ती रांगोळीत रंग भरायची आणि तू हळूच रंग पळून घेऊन जायची. तू हळूच खोड्या काढायची आणि धनु हळूच घरातलं खायला पळवायची. पण माझी तेजू लहानपणापासूनच लई शांत. तिच्या त्या चिमुकल्या हाताने मला घरकामात लई मदत करायची. आणि धनु, तुला आठवतं का उन्हाळ्याच्या सुट्टीत गमेला भर आंबट एकटीच खायचीस. दोन्ही हात तुझे असे आंब्याच्या रसानं भरलेलं असायचं. आणि राजू, तू हिला लदे आंबा म्हणून चिडवायचीस. आठवतं का ग तुम्हाला हे समजा? माझ्याकडे याच आठवणी होत्या तुमची. याच आठवणीवर जगत होते मी. बाळांनो, रोज मला वाटायचं जिथं आहे तिथनं घराकडेच धावत सुटावं. तुमच्याकडे यावं, तुम्हाला घट्ट मिठी मारावी आणि तुम्हाला सांगावं तुमची आई जिथे आहे. रोज तुमची आठवण काढते. तुम्ही मला विसरू नका. तुम्ही मला माझ्या आठवणीतून काढू नका. तुमच्या समोर यायचं म्हणलं तर पावलं धजावत नव्हती माझी. आणि तुमच्यापासून लांब जायचं म्हणलं तर मन ऐकत नव्हतं माझं. म्हणून लांब राहून डोळे भरून बघत होते मी तुम्हाला. घरात बाई माणूस नसताना तुम्ही सगळे मोठे झाले. माझ्या सूर्यासाठी हे समजा लई अवघड गेलं असणार, पण त्यानं करून दाखवलं. माझ्या माघारी या घराची आई झाला तो. माझ्या लेकरा, मी नेहमी म्हणायची माझ्या लेकराचे हात किती मऊ आहे
असं वाटतं असं गालावरून फिरवत राहावं. या हातावर कधी जखमा होऊ नये, कधी सुरकुत्या पडू नये असं वाटायचं. पण लेकरा, तुझ्या या हातावर जबाबदारीच्या कष्टाच्या या रखरखीत रेषा इतक्या लवकर उमटत्यात असं वाटलं नव्हतं. तुला तुझं बालपण सोडून तुझ्या बहिणींसाठी, या घरासाठी एवढ्या लवकर मोठं व्हावं लागेल असं वाटलं नव्हतं लेकरं. पण मी आता आली आहे ना, आता तुला असल्या कुठल्याच कष्टात पडू द्यायची नाही. तुमच्या सगळ्यांच्या वाट्याच्या प्रेमाची कसर भरून काढीन. तुम्हाला तळहाताच्या पोडागत जपायचं आहे मला, जीवाला जीव लावायचा आहे मला. तुमच्या हक्काचा, मायेचा गारवा तुम्हाला मिळवून द्यायचा. आई, हे सगळेच तुमच्या प्रेमाचे भुकेलेत. आम्हाला सगळ्यांनाच तुमचं प्रेम हवंय हो. चला आता आज जाऊयात. तुमचं हे घर तुमची वाट बघताय. बाप दारोडा, आई पळून गेलेली, घरात 4-4 बहिणी. कोण करेल असल्या घरातल्या पुरीची लग्न? मुलीची आई पळून गेली. आम्ही काय आमचा लेक गावावरून ओवाळून टाकला नाही, कुणाला बी त्याच्या गळ्यात बांधायला. उद्या हिला सून म्हणून आम्ही घरी नेलं आणि ही पण गेली हिच्या आईसारखी कोणाचा हात धरून पळून. मग काय करायचं आम्ही? या घरात पाहून नाही ठेवायचं तू. चालती होत ना. सूर्या, हे बघ, ही बाई माझ्या घरात नको. लेकरा, मला असं परक्यासारखं बाई म्हणू नकोस रे. आहे मी तुझी. माझी आई माझ्या बालपणीत गेली माझ्यासाठी. बाळाला जन्माला घातला म्हणून कोणी आई होत नाही. तुझी आई आहे ना, आपल्या लेकराला जपते. ती तिथं सगळं जग आहे ना आपल्या लेकराभोवती फिरतं. ती आपल्या आधी आपल्या लेकराच्या सुखाचा विचार करते. ती आई असते. तू या सगळ्यांना काय केलंस ग आमच्यासाठी? तू नसताना आमची किती फरफट झाली याची कल्पना आहे तुला? आता सगळं चांगलं होतं दिसल्यावर तुला तुझं आई पण आठवलं होय? इतकी वर्ष कुठं होतं ते? कुठं होतं? आम्हाला सोडून जाताना तू का विसरून गेलीस की तू आमची आई होतीस? ते का ना आठवलं तुला? ह्यो माणूस बघ, आठवतंय? तुला आठवण करून देतो. होय ना, तुझं नाव आहे. नाही, तू शेवटचं बघितलं असतील तेव्हा ते चांगले होते ना. पण आता त्यांची जी अवस्था झाली ना, ती फक्त तुझ्यामुळं झाली. कळलं? हे माणूस आहे ना, माणूस रोज थोडं मरतोय. नुसता श्वास घेतोय पण जितता नाही हो माणूस. तुला आत्ता आम्ही आठवलो होय, आत्ता तुझं घर आठवलं. कारण तुला या घरात यायचं ना आता. बाहेर कोणी आसरा द्यायला नसेल तुला, पण तुझी नाटकं चालली आहेत. असं नको बोलू पोरा. मी तुम्हाला सोडून या जगात सुखी नव्हते. राग समजू शकते. नाही समजणार तुला, नाही समजणार तुला. आम्ही काय भोगलंय ना, नाही समजणार तुला. तू नसताना या घरानं भोगलेल्या टोमणांच्या झळा नाही समजणार तुला. बहिणी,
उमरा ओलांडताना या बहिणींच्या मनात बसलेली भीती नाही समजणार तुला. काय समजणार आहे तुला? अगं, माझं खेळायचं वय होतं ग, मस्ती करायचं वय होतं माझं. त्या वयात या घराला सावरायसाठी मी काम करत होतो. माझ्या बहिणी समजूतदारपणा दाखवत भिंतीला टेकून यांना शून्यात बघत बसायच्या. आमच्या सगळ्यांचं बालपण मारून टाकलंस की ग तू. काय आमच्या वेदना समजणार आहेत तुला? काय आमच्या जाळ्या समजणार आहेत तुला? नाही समजणार तुला. तुला नाही समजणार, कधीच नाही समजणार तुला. लेकरा, तुझ्या मनात माझ्याबद्दल काय काय साठलंय याचा अंदाज होता मला, म्हणून तुझ्या समोर यायची हिंमत नव्हती माझी. मग का आलीस आत्ता परत? कुणी बोलवलं तुला? आत्ता पण नव्हतं यायला पाहिजे होतंस तू. का आलीस? हा? आमच्या मुदत आलेल्या जखमावरची खपली काढली परत येऊन. कुणी सांगितलं तुला परत याला? का परत आलीस तू? आमच्यापैकी कुणी तुला सांगितलेलं परत याला सांगितलेलं का? नाही ना? मग का परत आलीस इथं? चल चालते हो इथलं. लिहि घेतलं पाहिजे. माझ्या घरात आहे ना तुझ्यासाठी जागा नाही, लक्षात ठेव. निघ. लेकरा, तुझा प्रत्येक शब्द माझ्या काळजावर वार करते लेकरा. असं बोलून मला जिद्दपणे मारू नकोस. वाटलेस माझा जीव घे, पण अगं जीव तर तू घेतलास आमचा, हे घर सोडून निघून जाताना. नाही रे. तू काय सांगतीस? जीव नको घेऊ. हे बघ, तुझ्याशिवाय ना जगाची सवय झाली आम्हाला सगळ्यांना. हं? आम्ही विसरून गेलोय आमची एक आई होती ती. काय आता तुझी खोटी असं काढून ना परत या घरात येण्याचा प्रयत्न करू नकोस. आम्ही नाही बोलणार तुला. तू आमची आई नाहीस. आमची आई आमच्यासाठी मिळले खावाच. सूर्या रे, अवस्था बघ त्यांची. आई आहेत त्या तुझ्या. थोडी तरी दया दाखव ना त्यांना. तू जा, तू याच्यात पडू नकोस. तुला नाही माहिती. तुला नाही माहिती या बाईमुळे आम्हाला काय काय सोसावं लागलंय ते. आणि मला एकट्याला सोसावं लागलं असतं ना तर एक वेळी मी हिला मात बी केला असत. पण हिच्यामुळे आहे ना, ह्याच्यामुळं माझ्या बहिणींना आणि माझ्या बापाला ना काही यातना बोगायला लागल्यात ना. काय आठवलं तरी ना माझी तळपायची मस्तकात शिरते. तू हिला काय घेऊन आलीस इथं? का घेऊन आलीस म्हणजे? अरे माझ्याही कोणीतरी लागतात या. जसं तुम्ही यांच्यापासून लांब राहिलात ना, तशा या पण तुमच्यापासून लांब राहिल्याच. इतकी वर्ष लांब राहिलात त्या. अरे तुमच्या सगळ्यांना भेटण्याची तळमळ बघितली मी यांच्या डोळ्यामध्ये. आणि एका आईची तळमळ कधीच खोटी नाही असू शकत. हे बघ मला माहिती आहे त्या तुम्हाला सोडून गेल्या, पण त्यांची पण काहीतरी बाजू असेलच ना. तू एकदा ऐकून तरी घे त्यांचं म्हणणं. नाही ऐकायचं मला. काय असणार आहे बाईची बाजू? या मोडखळीला आलेल्या घराला आम्ही सगळ्यांनी मिळून कसं तरी सावरलंय. तेव्हा कुठं होती? कुठं होतीस तू? कुठं होता याचा पत्ता? हे बघ, आता ही माझ्यासाठी फक्त एक परकी बाई. आणि परक्या माणसाला घरात कोणी ठेवून घेत नाही एवढं मला माहिती. त्या कशाही असल्या तरी आई आहेत. आणि आई आपल्या लेकरांसाठी परकी कधीच नाही असू शकत. सूर्या, मी त्यांनाही त्यांचं घर, मुलं, संसार सगळं परत मिळवून द्यायचा शब्द दिलाय. आणि तो मी पाळणारच. त्या इथेच राहणार सूर्या. मी त्यांना इथून जायला नाही सांगू शकत. ठीक.
तू माझं ऐकणार नाहीस तर तुला तुझ्या मनासारखं करायचं ना कर. त्यासाठी तुला आमच्या दोघांपैकी एकाला निवडावं लागेल. दादा